मित्रांनो, तुम्ही हे जे झाड बघू शकता, हे झाड आहे तर याला जे आपला साबुदाणा वगैरे बनते का, त्याचे झाड आहेत बघू शकता. याच्या जे बुडाला असे मोठमोठाले जे रताळा असतात, समजा ते रताळे येतात. ते रताळापासून नंतर मग त्याचा साबुदाणा तयार करतात. तर बघू शकता तुम्ही हे झाडं, आपण त्याचे म्हणजे या झाडाच्या समजा कांड्या पण लागतात. हे जे झाडं दिसायले तुम्हाला, याच्या कांड्या पण लागतात शेतामध्ये. ह्या कांड्याच आणल्या होत्या आपण आणि त्या कांड्या लावल्या होत्या. तर बघू शकतो तुम्ही समजा 10-12 झाडं आपण लावलेले आहेत. तर बघू शकतो तुम्ही समजा झाडाची वाढ समजा आता याला पण लागली असेल खाली. ते बघू शकता तुम्ही, याच्या बुडं बघू शकता इतके ठोकर झालेले आहेत. याच्या खाली बुडाला समजा लागले असतील, पण याची समजा जास्त थोडी वाढ झाली, मोठाले झाले, त्याच्या खाली असे रताळं लागतात मोठमोठाले, असे एकदम म्हणजे असे हे होतात, मोठ्या प्रमाणात लागतात. मग ते रताळं समजा आपण अशी भाजून पण हे करू शकतो, समजा उकडून वगैरे पण खाऊ शकतो, किंवा मग त्याचा नंतर ते समजा त्याचा साबुदाणा पण करतात. ते त्याची प्रक्रिया कशी असते ती माहीत नाही आपल्याला, पण हे आपण पाहुण्याच्या घरून आणलेले समजा कांडे आणलेले त्या, आणि हे लावलं होतं. तर बघू शकता तुम्ही मोठाले झाडं झालेले आहेत. तर यापासून साबुदाणा तयार होते, या झाडापासून. थोडं थोडं समजा पपईच्या याच्या पानासारखे आहेत पानं, झाडं पण. आणि याची मोठाली वाढ, मोठाले होतात चांगले, बुडं पण मोठमोठाले होतात असे. तर खूप जण याचं पीक पण शेतामध्ये घेतात, म्हणजे पण त्याचे जे पीक घेतात त्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट असतात. ते समजा जे लोक समजा मॅन्युफॅक्चरिंग करतात साबुदाण्याचे वगैरे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट असतात. तर आपण हे फक्त याच्यासाठी लावलेले आहेत, समजा घरी वगैरे समजा हे करण्यासाठी. जे रताळं पण आपण शिजून वगैरे खाऊ शकतो.